Hello everyone, good morning to all. Dear students, in last lecture we started with measurement or the assessment of viability techniques. ओके, तर त्या ठिकाणी आपण viability टेक्निक्स त्याच्या मेजरमेंटच्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी डिस्कस करत होतो. जसं की आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी दोन प्रकारच्या viability असतात किंवा त्याचे टू टाइप्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट वन इज pharmacokinetic, which is also called as indirect method, and second one is pharmacodynamics. Okay. त्याला डायरेक्ट मेथड असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, सो अंडर दी pharmacokinetic method there are also two subtypes are there. First one is plasma level time studies and second one is urinary excretion studies. ओके, सो जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं की प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीजने त्या ठिकाणी कोणत्या पॅरामीटर यूज करून किंवा कोणत्या मेथड यूज करून आपण त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी आहे ते बायोबिलिटीचं मेजरमेंट किंवा असेसमेंट त्या ठिकाणी आपण करतो. ओके, आणि सेकंड वन किंवा सेकंड सबटाईप सुद्धा आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेला लास्ट लेक्चरमध्ये, जो की युरिनरी एक्सक्रिशन स्टडीवरनं त्या ठिकाणी आपण जे काही आपले बायोबिलिटी असणार आहे किंवा येस जे काही आपले बायोबिलिटी असेल त्याचं आपण मेजरमेंट किंवा असेसमेंट त्या ठिकाणी करत असतो. सो in this particular session we want to discuss regarding of the pharmacodynamic method of assessment of the viability. तर viability assessment ची फार्माकोडायनामिक मेथड किंवा आपण ज्याला डायरेक्ट मेथड असे म्हणतो ती मेथड आपण आज या ठिकाणी या पर्टिक्युलर सेशन मध्ये डिस्कस करणार आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस फार्माकोडायनामिक मेथड ऑफ बायोबिलिटी. बिफोर दॅट आपण थोडंसं रिवाइज करू की लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी काय काय बघितलेलं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कनेक्टिव्हिटी भेटेल. ओके, सो इन लास्ट लेक्चर आपण त्या ठिकाणी प्लाझ्मा लेवल टाइम स्टडीज वरनं आपले बायोबिलिटी कशा प्रकारे त्या ठिकाणी मेजर करतात ते बघितलं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण सी मॅक्स किंवा मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लक्षात घेतो. देन टी मॅक्स. ओके, तर मॅक्सिमम टाइम त्या ठिकाणी किती लागतो ड्रग ऍब्झॉर्ब होण्यासाठी ते आपण बघतो. त्याच्यानंतरचा पॉइंट होता तो म्हणजे एयुसी किंवा एरिया अंडर कर्व त्या ठिकाणी आपण बघतो. देन पुढे बघितलं होतं आपण नेक्स्ट टाईप तो म्हणजे युरिनरी एक्सक्रिशन स्टडीज. तर युरिनरी एक्सक्रिशन स्टडीज वरनं कशा प्रकारे त्या ठिकाणी बायोबिलिटीचं असेसमेंट करता किंवा मेजरमेंट करता ते पण आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलेलं. ओके, सो इन दिस particular session we are going to discuss regarding of the pharmacodynamic methods. Okay. अगेन याच्यामध्ये त्याचे दोन प्रकारचे सबटाईप आहेत. फर्स्ट वन इज अक्यूट फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स मेथड अँड सेकंड वन इज थेराप्युटिक रिस्पॉन्स मेथड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अक्यूट फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स मेथड. ओके, सो it is used when viability measurement by pharmacokinetic method is difficult or inaccurate or you can say non reproducible. ही मेथड तेव्हाच यूज केली जाते जेव्हा त्या ठिकाणी फार्मॅकोकायनेटिक मेथडने जी काही बायोबिलिटी मेजरमेंट आहे ती बायोबिलिटी मेजरमेंट एकतर डिफिकल्ट असेल, एकतर इनॅक्युरेट असेल, एकतर त्या ठिकाणी नॉन रिप्रोड्युसिबल असेल. ओके, सो अक्यूट फार्माकोलॉजिकल इफेक्ट लाईक आता अक्यूट फार्माकोलॉजिकल इफेक्ट आता कोणते असू शकतात ज्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी असणार आहे ते बायोबिलिटी मेजर केली जाणार आहे. सो इट मे बी ईईजी रिडिंग. आता ईईजी काय असतं तर ईईजी आपण त्या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्स असतात ब्रेनमध्ये ते इलेक्ट्रिकल इम्पल्स आपण मेजर करण्यासाठी ईईजीचा त्या ठिकाणी मोठा रोल प्ले किंवा ईईजी त्या ठिकाणी मोठा रोल प्ले करत असते. तर आपण त्या बेसिसवर जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्स असतात त्या बेसिसवर आपण त्या ठिकाणी जे काही ड्रगची बायोबिलिटी ते बायोबिलिटी आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. अँड सेकंड वन इज ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्राम. तर इलेक्ट्रोकार्डिओग्रामच्या बेसिसवर आपण
बेसिसवर पण आपण त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी असेल ते बायोबिलिटीचं मेजरमेंट त्या ठिकाणी करत असतो. देन नेक्स्ट वन इज प्युपिल डायमीटर. तर प्युपिल डायमीटरच्या बेसिसवर सुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही बायोबिलिटी असेल त्या बायोबिलिटी स्टडी आपण करू शकतो. सो दी मेथड्स रिक्वायर्ड for the measurement of the response for at least 3 biological half lives of the drug. तर त्या ठिकाणी ही मेथड यूज केल्यानंतर किंवा ही मेथड जर आपल्याला यूज करायची असेल तर आपल्याला ऍटलिस्ट 3 बायोलॉजिकल हाफ लाईव्स असणं गरजेचं असेल किंवा मॅन्डेटरी असेल. ओके. देन अगेन ह्या मेथडचं काही त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज आहे. ते डिसएडव्हान्टेज काय आहे ते आपण बघू. सो accurate correlation between measured response and the drug available from the formulation is difficult. तर ह्या मेथडमध्ये त्या ठिकाणी accurate correlation कशामधलं तर मेजर्ड रिस्पॉन्स आणि ड्रग अवेलेबल मधलं त्या ठिकाणी कोरिलेट करणं आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. सो हे एक त्याचं डिसएडव्हान्टेज ह्या मेथडचं आपण म्हणू शकतो. देन सेकंड मेथड इज थेराप्युटिक रिस्पॉन्स मेथड, जी की वाईडली यूज केली जाते. ओके. थेराप्युटिक रिस्पॉन्स मेथड म्हणजे थेराप्युटिक इफेक्ट तुम्हाला किती भेटलाय त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणची ड्रगची बायोबिलिटी जी असेल ती बायोबिलिटी कॅल्क्युलेट करता. ओके. सो theoretically the most definite आता ही जी मेथड आहे ती ही मेथड किंवा आपण त्याला थेराप्युटिक रिस्पॉन्स मेथड असं म्हणून ही मेथड त्या ठिकाणी थेरॉटिकली खूपच डिफाईन आहे किंवा आपण म्हणू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात ॲक्युरेट आहे. ओके. सो दिस मेथड इज बेस्ड ऑन, आता ही मेथड कशावर बेस असणार आहे? सो ऑब्झर्विंग द क्लिनिकल रिस्पॉन्स. तर क्लिनिकल रिस्पॉन्स या बेसिसवर आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. आता क्लिनिकल रिस्पॉन्स म्हणजे काय नेमकं? तर तुम्ही प्लाझ्मा जर समजा विड्रॉ केला, प्लाझ्मामधून त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की ड्रग किती अवेलेबल झालाय, किती टाइममध्ये, त्या बेसिसवर तुम्ही सांगू शकता की येस विदिन दिस टाइम this much amount of drug is available there in a systemic circulation. Okay. To a drug formulation given to a patient suffering from the disease for which it is intended to be used. तर एखाद्या पेशंटला एखाद्या डिसीज कंडिशनमध्ये ज्या प्रकारचा ड्रग दिला असेल त्या प्रकारची किंवा त्या ड्रगची आपण जी काही बायोबिलिटी असेल ते बायोबिलिटी त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सो द क्वांटिटेशन ऑफ ऑब्झर्व रिस्पॉन्स इज टू इम्प्रॉपर. तर क्वांटिटेशन कधी कधी याच्यामध्ये इम्प्रॉपर होऊ शकतं. मे पेशंट रिसिव्ह मोर दॅन वन ड्रग. जर समजा पेशंटला एकापेक्षा जास्त ड्रग दिले गेले असेल तर त्या ठिकाणी थोडंसं त्याचं क्वांटिटेशन करणं हेक्टिक होऊन जातं किंवा थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. ओके. देन ॲब्सोल्यूट बायोबिलिटी बाय द IV रूट इज नॉट ऑलवेज 100%. आता आपण असं म्हणतो की जे काही IV रूट आहे तो सर्वात इफिशियंट किंवा इम्पॉर्टंट रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये जे काही आपला ड्रग आहे तो ड्रग त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये 100% पोहोचतो किंवा 100% त्या ठिकाणी बायो अवेलेबल होतो. तर हे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी लागू होत नाही. जर काही पॅरामीटर त्याच्यावरती त्या ठिकाणी अफेक्ट करत असतील तर ही कंडिशन त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की ऑलवेज इट विल बी गिव्स दी 100% ऑफ बायोबिलिटी. तर त्या कंडिशन्स कोणत्या आहेत ते आपण बघू. सो by assumptions a drug administered by the IV route has 100% viability. आपण असं अज्युम करू की जर समजा IV थ्रू आपण जर समजा ड्रग दिलं तर त्याची बायोबिलिटी 100% असेल. बट दिस इज ट्रू ओनली इफ द ऍक्टिव्ह सबस्टन्स रिचेस आर्टेरियल ब्लड विदाउट लॉस. तर जे काही आर्टेरियल ब्लड आहे ते ब्लड जर समजा विदाउट लॉस त्या ठिकाणी जे काही साईट ऑफ ऍक्शन आहे तिथपर्यंत पोहोचलं तर, जर समजा त्या ब्लडचा लॉस होत असेल एखाद्या ऑर्गनमध्ये किंवा एखाद्या सिस्टममध्ये तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की 100% त्या ठिकाणी ब्लड ड्रग्स अवेलेबल झाले. सो ड्रग्स आर जनरली ऍडमिनिस्टर्ड बाय द IV रूट अँड हॅव फर्स्ट टू पास द पल्मनरी सर्क्युलेशन बिफोर गेनिंग ऍक्सेस टू द आर्टेरियल ब्लड. तर त्यांना अगोदर त्या ठिकाणी पल्मनरी सर्क्युलेशन मधून पास व्हावं लागतं आणि पल्मनरी सर्क्युलेशन मध्ये जर समजा ब्लडचा लॉस होत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की इट विल बी अवेलेबल 100% असं आपण म्हणू शकत नाही. सो लंग्स कॅन बी द साईट ऑफ अँड एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास इफेक्ट अँड रिड्यूस द अवेलेबिलिटी. जसं आपण त्या ठिकाणी सांगितलं की पल्मनरी सर्क्युलेशन मध्ये जर समजा त्याचा लॉस झाला
तसं आपण या ठिकाणी स्टेटमेंट करू शकतो की लंग्स हे त्या ठिकाणी फर्स्ट पास इफेक्ट साठी खूप मोठा रोल त्या ठिकाणी प्ले करतात. ओके, ज्याच्यामुळे की त्या ठिकाणी ड्रगची बायोबिलिटी जी काही आहे ती कमी होऊ शकते. सो दिस इज द केस फॉर द प्रोस्टाग्लॅन्डिन्स ऑर सम अमाइन्स. आता ग्लॅन्डिनच्या काही ड्रग्समध्ये किंवा काही अमाइनच्या रिलेटेड ड्रग्समध्ये त्या ठिकाणी हा इफेक्ट ऑब्झर्व होतो. ओके, then the viabilities higher than 100% are regularly reported, which is conceptually impossible. आता जे काही बायोबिलिटी 100% कायम आपण देतो त्या ठिकाणी, तर ती कन्सेप्च्युअली जर समजा बघायला गेलं तर ते इम्पॉसिबल आहे. तर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी बायोबिलिटी जी असेल ती 100% असू शकत नाही. सो the reasons for this are the are numerous, including experimental error and the non-fulfillment of the assumptions for the computation of the viability, absolute viability. तर आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो की कधी कधी एखादं एक्सपेरिमेंटल एरर पण असू शकतं. तर आपले जे काही अजम्पशन्स आहेत ते अजम्पशन्स त्या ठिकाणी आपण फुलफिल करू शकत नाही जर काही एरर त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत असेल, इन्क्लूड होत असेल तर. ओके, देन हे होतं तुमचं. आतापर्यंत आपण बघितलं की मेजरमेंट ऑफ द बायोबिलिटी आणि त्याचे रिलेटेड मेथड्स आपण आतापर्यंत बघितल्या. याचा पुढचा पाठ आपण बघणार आहोत तो म्हणजे बायो इक्वॅलन्स. आता बायो इक्वॅलन्स म्हणजे काय? बायो इक्वॅलन्स स्टडीला एवढं महत्व का दिलं जातं? जर तुम्हाला एखादा त्या ठिकाणी जेनेरिक ड्रग अप्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बायो इक्वॅलन्स स्टडी करणं मॅन्डेटरी हे गरजेचं आहे. जर तुमचा ड्रग बायो इक्वॅलंट असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ड्रग ॲज अ जेनेरिक अप्रूव्ह होऊ शकतो. सो व्हॉट इज बाय बायो इक्वॅलन्स ते आपण बघू. So bioequivalence indicates that the drug from the two or more similar dosage forms get absorbed at the same rate and same extent into the systemic circulation. तर दोन किंवा आपण असं म्हणू शकतो की ड्रग फ्रॉम द टू ऑर द मोर सिमिलर डोसेस फॉर्म. तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिमिलर डोसेस फॉर्म मधून जो काही सिमिलर ड्रग आहे, सेम ड्रग पण त्या ठिकाणी जे काही डोसेस फॉर्म आहे तो डोसेस फॉर्म डिफरंट आहे. एक एक जर समजा टॅबलेट असेल तर एक असू शकतं त्या ठिकाणी क्रीम, किंवा एक असेल पॅरेंट्रल, किंवा आपण म्हणू शकतो की एक असेल इंजेक्शन तर एक असू शकतं त्या ठिकाणी टॅबलेट. तर त्या दोघांचं जे काही बायोबिलिटी असेल, जे काही रेट असेल, एक्सटेंट असेल, ते सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये सेम अमाऊंट मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात बायो इक्वॅलन्स. ओके, कीप इन युअर माइंड दिस इज कॉल्ड ॲज अ बायो इक्वॅलंट. In similar terms, the dosage form are said to be bioequivalent when their plasma level time profile are identical. जेव्हा त्यांच्या प्लाझ्मा लेवल टाइम प्रोफाईल या सेम असतील, सिमिलर असतील, आयडेंटिकल असतील, तेव्हाच आपण त्यांना म्हणू शकतो की these are the bioequivalent drugs. Okay, or bioequivalence dosage form. Generally, the rate and extent of the absorption of bioequivalent drug product differ by 20% or less. तर त्या ठिकाणी जनरली 20% किंवा त्याच्यापेक्षा कमी त्या ठिकाणी बायोइक्वॅलंट ड्रग मधला डिफरन्स असू शकतो. ओके, देन हिअर आर द सम टाइप्स ऑफ द बायोइक्वॅलन्स. आता बायोइक्वॅलन्स स्टडीचे काही त्या ठिकाणी टाइप्स दिलेले ते कोणते कोणते ते आपण बघू. फर्स्ट वन इज केमिकल इक्वॅलन्स, सेकंड वन इज थेराप्युटिक इक्वॅलन्स, थर्ड वन इज क्लिनिकल इक्वॅलन्स and fourth one is pharmaceutical equivalence. So first of all we will discuss regarding of the chemical equivalence. आता chemical equivalence म्हणजे काय? So it indicates that two or more drug products that contain the same label chemical substance as an active ingredient in the same amount. जर सेम अमाऊंट मध्ये सेम केमिकल त्या ठिकाणी लेबल केमिकल असेल तर त्याला म्हणतात केमिकल इक्वॅलंट. ओके, सो बायोइक्वॅलन्स इज it is a relative term which denotes that the drug substance in two or more identical dosage form reaches the system of circulation at the same relative rate and the same relative extent. जसं की आपण ऑलरेडी बघितलं, प्रिव्हियस आपल्या स्लाइड मध्ये. देन that is their plasma concentration time profile will be identical without the significant statistical difference. तर जो काही स्टॅटिस्टिकल ऍक्सेप्टेड डिफरन्स सांगितला असेल त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या रेंज मध्ये जर समजा असेल तरच आपण त्याला बायोइक्वॅलंट ड्रग असं किंवा डोसेज फॉर्म आहे असं म्हणू शकतो. देन एनी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट
difference observed in the viability of the drug product is an indication of bioequivalence. So हे होतं तुमचं केमिकल इक्वॅलन्सच्या बद्दल. देन नेक्स्ट त्याचा टाईप आहे तो म्हणजे थेराप्युटिक इक्वॅलन्स. आता थेराप्युटिक इक्वॅलन्स म्हणजे काय ते आपण बघू. सो दिस टर्म इंडिकेट्स दॅट टू ऑर मोर ड्रग प्रॉडक्ट्स दॅट कंटेन द सेम थेराप्युटिकली ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इलिसिट आयडेंटिकल फार्माकोलॉजिकल इफेक्ट कॅन कंट्रोल द डिसीज टू द सेम एक्सटेंट. तर त्या ठिकाणी जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा आपण त्याला एपीआय म्हणू, ते एपीआय त्या ठिकाणी सेम थेराप्युटिक रिस्पॉन्स देत आहे. दोघं जे काही डोसेस फॉर्म आहेत सेम एपीआयचे, ते जर समजा थेराप्युटिक रिस्पॉन्स सेम देत असेल तर आपण त्याला म्हणतो थेराप्युटिक इक्वॅलन्स. Next one is clinical equivalence. So what is in the clinical equivalence? Let's see. When the same drug from two or more dosage form gives identical in vivo effect as measured by the pharmacological response or by control oral सिम्टम्स ऑर ए डिसीज, तर त्या ठिकाणी इन व्हायवो इफेक्ट जर समजा सेम देत असतील दोन डिफरंट डोसेस फॉर्म सेम ड्रगचे, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की दिस आर द क्लिनिकल इक्वॅलंट dosage form or drug. Then last one is pharmaceutical equivalence. आता pharmaceutical equivalence म्हणजे काय? So the term implies that two or more drug products are identical in strength, quality, purity, content uniformity, disintegration, dissolution characteristic. They may however differ in the containing different extent. जर समजा डिफरंट एक्सपेंट असले तरी चालेल, पण त्यांची स्ट्रेंथ असेल, क्वालिटी असेल, प्युरिटी असेल, कंटेंट युनिफॉर्मिटी असेल, डिसइंटिग्रेशन असेल आणि डिझोल्युशन कॅरेक्टरिस्टिक असेल, हे सिमिलर असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. आणि मोस्टली जे काही आपले जेनेरिक प्रॉडक्ट असतात, ते जेनेरिक प्रॉडक्ट हे फार्मास्युटिकल इक्वॅलन्स त्या ठिकाणी असतात. ओके, सो हे झालं तुमचं बायो इक्वॅलन्सच्या रिलेटेड. तर आय थिंक इनफ फॉर द डे. या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स दिलाय ब्राह्मणकर. ओके, तर ब्राह्मणकर मधून हे सर्व कंटेंट भेटले, ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. ओके, तो सो आय होप you are understand regarding of the bio availability and bioequivalence study. Remaining part आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो थँक यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक यू.